सगळ्या मार्क्सिस्टांच्या लेखी तो ट्यून पवित्र असतो. इंटरनॅशनल वाजवलं गेलं हे काही मला माहित नाही. हा, पण तसं झालंच नसेल असं मला म्हणता येत नाही. लेखक नाटकाच्या बाबतीत ठाम भूमिका घेऊ शकतो. नाटकानंतर कुणी काय वाजवावं हे सांगण्याचा त्याला अधिकार नाही. इंटरनॅशनल 1943 पर्यंत कम्युनिस्ट रशियाचं राष्ट्रगीत होतं, हे तुम्हाला माहित असेल. तुमच्या नाटकानंतर परदेशी राष्ट्रगीत वाजवलं जावं हे तुम्हाला वाटतं. माझ्या भावना दुखवल्या जात नाही एवढं नक्की. जांभेकर, मी पुन्हा सांगतो, नाटकानंतर, आणि तो नंतर शब्द फार महत्वाचा आहे. कुणी काय करावं हे सांगण्याचा अधिकार नाटककाराला नाही. दॅट्स फेअर. ती तुमची अभिनव संस्था सध्या चालू आहे नाही. अभिनव संस्थेत दुखडी का पडली? माधवी भावे आणि विठ्ठल देऊस्कर या मंडळींनी बाहेर पडून ती संस्था मोडली, हे खरं का? हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. त्या संस्थेचे अग्रगण्य नाटककार म्हणून तुम्हाला या दुखडीची काहीतरी झळ पोचली असेलच की. तुम्ही साक्षी असालच की त्याला. होतो. शिवाय तुम्हाला बरचसं ठाऊक आहे. निदान तुम्ही काही गोष्टी बरोबर जोडता. ही दुखळी पडण्याचं काही कारण नव्हतं. प्रचार की कलावंत हे विरुद्ध मिरवताना काही लोकांना त्रास होऊ लागला. त्यातून मुक्त व्हावंसं वाटू लागलं त्यांना. सगळी कला प्रचारच असते हे त्यांना ठाऊक नव्हतं. पण सगळा प्रचार कला नसते कुलकर्णी. अर्थातच, वेल कोटेड. पण साधारणपणे आपल्याला रुचत नाही तो प्रचार करणारी कला नव्हे असे डांगोरे आपण पिटत असतो. माझी सगळ्याला तयारी होती, काहींची नव्हती. रंग लावून स्टेजवर वावरणाऱ्या अभिनवच्या माणसांपुढे एक पेच होता. त्याचं अंतर्मन त्याला एक सांगत होतं की त्याचा एक प्रेक्षक आहे. तो परीक्षण लिहित नाही एवढंच. हा, पण त्याला प्रचार आवडत होता, कारण त्याला कळतील अशी हाडामासांची माणसं तो तिथं पाहत होता. तर दुसरीकडे सविष्यतांचं आणि तुमचं आमचं जग होतं. त्यातूनही पाय निघत नव्हता. हा पेच अभिनवला सोडवता आला नाही. माझ्या ते लक्षात आलं तेव्हाच मी अभिनव मधनं बाहेर पडलो. पण फार कष्टाने, काळजावर धोंडा ठेवून. केवळ ह्या वेदना तुम्हाला कशा सांगू? माझी धडपड निर्मितीची होती. तिच्या मुळावरच कुठेतरी हळूहळू आक्रमण होऊ लागलं होतं. माझ्यातला राजकीय कलावंत त्यामुळे फार हादरला. जग उलट पालटच. अजूनही जुने दिवस अधूनमधून परत येतात, आल्यासारखे वाटतात. तुझ्यात कधी फरक पडतच नाही. पिवळी तुम्ही पाकोळी ग असं वरदान तुला मिळालेलं दिसतंय. काय कशी काय झाली जेल यात्रा? झपक लहानशीच होती. पूर्वीचा रोमॅन्टिक उत्साह आता उरलेला नाही. त्यामुळे सगळं कसं सुरळीत होतं. शिवाय 15-20 दिवस चांगले जातात. सहकार्यांशी बोलण्याच्या निमित्तानं लेनिन पुन्हा वाचून होतो. पण त्या सगळ्या जुन्या गोष्टी तुला ठाऊक आहेच. मी आज अशी धूमकेतू सारखी येईल असं तुला वाटलं नव्हतं. म्हटलं तुला जरा धक्का द्यावा. धक्का? आता कसा धक्का? चाललास सूर चढवत. अरे इतकं गंभीरपणे कशाला बोलायला? मला ना तुझी
शब्दांची गंमत ऐकता ऐकता बरेच वेळा त्या सारख्या 4-5 वर्षावर हवेत फेकणाऱ्या आणि झेंडणाऱ्या सर्कशीतल्या माणसाची आठवण होते. त्याची जशी त्या बशांवर हुकूमत असते ना, तशी तुझी स्वरावर आणि अर्थावर. एकदम धार येते तर कधी एकदम बोथटपणा, कधी आशय उंच जातो तर कधी त्याचा तळच गवसत नाही. हे सोड धक्का कसला. आज 18 सप्टेंबर. मग Ours is a jolly good absent-minded professor. म्हणून ही फुलं काय का? नवल वाटलं? वाटलं नाही, वाटत आलेलं आहे. का बरं? सगळे भाग जाऊन बाकी शून्य येईल असं मला वाटलं होतं. ही फुलांची बाकी तेवढी राहतेच. सगळे भाग जाऊन बाकी शून्य येईल असं तुला वाटलं? मला कधीच नाही. कारण गणित मांडून ती पुरं करायचा तू कधी प्रयत्नच केला नव्हतास. That's right. That's right. मला ना तुमच्यासारख्यांचं हेच कळत नाही. सगळ्या प्रश्नांना अशी संपूर्ण एकसंध सर्वंकष उत्तर असतात असंच तुम्हाला वाटतं. I just don't know why. पण मला काही देणारच नाही. बस वगैरे मिळणारच तर निघून जाऊ मी. मला विचारून तू आणलाय किंवा काय घेणार आहेस? बियर का आपलं युजल पॉइझन? युजल पॉइझन मिळते. बदलत कशी नाहीस ग? हा प्रश्न मी खूप वेळा ऐकला आहे. आज दुसऱ्यांदा. खरंच तुझी हालचाल, तुझं स्मित, तुझं खराळ हसू, तुझी फुलांची आवड, रंगभूमीवरचं दैदिप्यमान व्यक्तित्व, त्या चिंचा, ते फिरणं, त्या चर्चा, त्या लांबलेल्या सांज वेळा, ती जवळीक आणि तो तीळ. विसरणं अवघड आहे मानत. बुद्धीनं मानलं तरी रक्त असून मानत नाही. श्रीधर, रक्तावर बुद्धीची अधिसत्ता गाजवण्याचे भरत काम तू का अंगावर घेतलंय? हा प्रश्न मी खूप वेळा ऐकला आहे, आज पहिल्यांदा. प्रश्न टाळू नकोस. नाही, पण हे तुला सांगून काय फायदा? सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करायची तुझी सवय अजून जात नाही. सवय ही रक्ताची असते मानवी. माझं रक्तच बेलगाम आहे असा त्याचा अर्थ. हे विठ्ठल कसं आहे? त्याच्या नवीन नाटकाचं परवा परीक्षण वाचलं मी, पण गेल्या वर्षभरात नाटक काही बघणं झालं नाही. विठ्ठलचा आवाज, तो घनदाट आवाज अजूनही माझ्या कानात आहे. तुला आठवतं एकदा याच घरात माझ्या छोट्या कार्यकर्त्यांमुळे त्यांना कविता वाचल्या होत्या. असा आवाज क्रांतिकारी कवितेला फार क्वचित लागतो. तो आवाज आणि त्याची ती स्पंदन
परवा त्याचा टेप ऐकला मी. विठ्ठलच्या आवाजाचं गर्जन आणि सागराचं गर्जन. कृणमंतु निशत्रम उर्वी कलम. ही ओळ म्हणताना झाली ती स्पंदन. मी तुला हसायला येईल, पण मी जेव्हा येणाऱ्या क्रांतीचा विचार करतो ना, तेव्हा तिचं गर्जन, सागराचं गर्जन आणि विठ्ठलच्या घनदाट आवाजाचं तो गर्जन एकमेकात मिसळू लागतात. तुझा विठ्ठलवर काहीच राग नाही. त्याच्यावर कसला राग? असलाच तर तुझ्यावर. माधवी, विठ्ठलला तू बळकावलायस. त्याच्या उलट बोलणं खोटं बोलणं. त्याच्यावर मी का रागवतो? मी बांधित असलेला एक गट पांगा झाला म्हणून. पण तो निर्दय हल्ला विठ्ठलचा नव्हता, तुझा होता. लागली तुझी कानशिला परत कापायला लागली. नवीन काही लिहिलंस अलीकडे? माझं नाटक तुझ्याबरोबरच संपलं. हा, पण ती नाटकं ती लिहिताना या समाजाच्या उत्थानाचा आपण भविष्य लिहितोय असा दुर्दम्य विश्वास होता. तोच हरवला. विठ्ठलचा आवाज त्या विश्वासाचं प्रतिप्रतीक होतं. तुझं रंगमंचावरचं असणं त्या विश्वासाची शान होतं. माझा शब्द फक्त माध्यम. ते समाधान मला पुरेसं होतं. माधवी, त्या वर्षात तू मला फार फार दिलास. शब्दाचा एकदम मुका झाला आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीची प्रचंड भयंकर शांतता आज मी अनुभवतोय. हेच मला इथे ओढून आणतं. श्रीधर, हे सगळे उन्मेष तू त्या सर्वंकष तत्वज्ञानात का बंदिस्त केलेस? तू आपण होऊन शापित यक्ष का झाला श्रीधर? मध्ये क्षामा शिखरी दर्शना पक्वबिंबा दरोष्टी सा मी प्रियक्षी माधवी श्यामला. पंडित, पाठांतर चुकला आणि एकदम कमरेला हात घातला. पहिले शब्द मध्ये क्षामा नाही, तन्वी श्यामा आहे. थांबा आणि जरा वागणीकडे लक्ष द्या. प्लीज आता वागणीवरून पोट्या करून नकोस. Cheers. रक्तकुमार पहाटच्या नाटकाच्या वेळेस दिवस आठवतात का? वातावरण कसं मंतरलेलं होतं नाही. विठ्ठलचा उदय त्यावेळेस झाला तुझ्या आधारे. अजूनही तुझा आधार आहे म्हणून तो उभा आहे असं मला बरेच वेळा वाटतं. अलीकडे काही खबर नाही का? तोही भेटला नाही, तूही भेटली नाहीस. आपण विठ्ठल विषयीच बोलणार आहोत का? तुझी हरकत असेल तर नको. पण तू समोर आलीस की ती दिवस अजून आठवू लागतात, त्याला मी तरी काय करू? तू समजशील असं वाटलं होतं, पण ते घडायचं नव्हतं. पुरता पिसारा फुलवलेल्या मोरासारखी तू तुझ्यातच दंग होतीस. अगदी तोच दिमाग. आलंच कोणी जवळ तर ते मोरासाठी येतं. मोर कोणासाठी म्हणून पिसारा फुलवत नाही. पावसानं फक्त नाचायचं त्याच्याभोवती, त्याच्यासाठी. मोराच्या तालावर नाचणारा मी पाऊस झालो होतो. फक्त तुझ्या अटी. तुझ्या अटी तेवढ्या अटळ होत्या. तुझ्या मोराची जाण तेवढी खरी होती.
जर मन फिरलं कोमेजलं की गोमोंगाने व सर्वशा आत ओढून घ्यायची सगळं व्यक्तित्वच. का का झाल्या होत्या अटी अशा अट अशा दुर्दम्य? त्या अटी तुझ्या माझ्या होत्या, त्या नियतीने घडल्या, त्या खूप क्रूर होत्या. नियती नियती असले निरर्थक शब्द वापरू नकोस. का का ते खोटे? बोल. माझ्या रक्तात त्यावेळी अजूनही कधी कधी वादळासारखा पिंगा घालणारा तो प्रमत्त वारा कुठं होता? त्या वाऱ्याचं गाणं का मानलं नाहीस? नाही, पण ते तुझ्या हातून झालं नसतं. गाणं तुला उमगलंच नसावं. श्रीधर, तुला ज्ञानदेवाची ती ओळ आठवते? सुख चेवणी गीतू उगार आहे. श्रीधर, तुला मौनाचं सौंदर्यशास्त्र कधीतरी कळलं होतं का? चौकटी, विचार, चर्चा, घोषणा, जाहीरनामे ह्या सगळ्यात बोलण्यासाठी गाण्याला कधी कधी नीरव व्हावं लागतं. अगदी नीरव. रंगमंचावरच्या त्या अंतराळात मला भ्रमण करायचं होतं. तुझे शब्द माझे पंख पाहत होते. त्या शब्दांना बंधनं होती. कधी कधीच तुझ्यातल्या विचारवंताला शब्द हुलकावणी घेत आणि झगमगत्या प्रकाशात त्या चौकटी मोडून तोडून जात. विचार विस्मित होऊन त्या भरारीकडे एकटक पाहतात. ती बंधनं कोसळून पडली की तुझे शब्द काय मुक्त संचार करू शकतील माझ्या ध्यानात यायचं आणि जीव कळवळून जायचा माझा. त्या अप्रतिविरुद्ध शब्दांचा घाम माझ्या कपाळावर उमटायचा ना, तेव्हा थरारून जायचे. रंगमंचावरची ती पोकळी मी तुझ्या शब्दांवर डोलणाऱ्या माझ्या अस्तित्वाने धुवून काढायचे. श्रीधर, मला ह्या सगळ्याचा मोह पडला नसेल का? नाही, पण हा विरोध तुला कधी कळलाच नाही. माधवी, तुझं म्हणणं मला समजलेलं होतं, फक्त ते मला मंजूर नाही. शब्द जेव्हा असे अंतराळात भ्रमण करतात तेव्हा त्या पाठीमागे फार मोठी ताकद असते. विचारांच्या शिल्पावर ते उभे असतात. तुला मी ते शिल्प मोडायला हवं होतं, ते होणं नाही. आता मोडायचं म्हटलं तरी ते शक्य नाही. फार उशीर झालाय. आज तू ज्यांचं सुरेख काव्य करीत आहेस ते प्रसंग इतके काव्यमय म्हणते. माधवी, तू मला फसवलं आहेस याचा तुला बरेच वेळा विसर पडतो आणि मग तू माझ्या विचारांवर घसरतेस. रक्तकुमल पहाटच्या 25व्या प्रयोगानंतरची रात्र आठवते तुला? अंतराळात भरारी मारणारं माझ्या मनाचं पाखरू तुझ्या पुढे मागे घुटमळत होतं हे तुला ठाऊक होतं. तरीही त्या रात्री त्याचा धिक्कार केलास. माझ्या विचारांची, माझ्या श्रद्धेची हेटाळणी केलीस. सश्रद्ध आहे अजूनही. त्याचं मला बरेच वेळा आश्चर्य वाटतं, कारण त्या रात्री तुला माझ्या श्रद्धेऐवजी फक्त वासना दिसली. वासना मी कधीच नाकारली नव्हती.
अजूनही वासनेचे जांभळे रंग मला मोहवतात. पण त्या रात्री तुला फक्त वासना दिसली. माझ्या कपाळी गुरुत्वाचे क्रांत दर्शित्वाचे गंध लावण्याची घाई का केलीस? कधी हा प्रश्न स्वतःला विचारला आहेस? माधवी, फार विचार करू नकोस. अगं, अशा चुका आपण प्रत्येक जणच करीत असतो. तुझ्या इथे ध्यानात आलेलं होतं. माझी वासना तू सांभाळलीस हे मी कसं दिसतो? त्याच्याही मृदुमधुर आठवणी आहेत माझ्यापाशी. तू माझा लढेवाळ केलास ते मला ठाऊक का नाही? नाहीतर तू ती अमावस्येच्या रात्री आकाशात असंख्य चांदण्या म्हणून मला दिसला असता का? अगं, या फुलांसारख्या त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. बाळामुठी, काही गोष्टी नाही जुळले, त्याचं काय लावून घ्यायचं? कधी मध्ये अशी जखम होऊन ना की बरं वाटतं. सोन चाफ्याचे गुच्छ, सुगंधांचे पिंगे फक्त जतन करायचे. मी पराभवात विजयी आहे तू त्यामुळे. तू मला फार मोलाचे क्षण जगू दिलेस. त्या स्मृती मुंगीत राहिली. आता मी खरंच जुने दिवस अधूनमधून परत येतात, आल्यासारखे वाटतात. पण ते तेवढं होतच. सुरवंटांची फुलपाखरं होतात न होतात तोवर पुन्हा सुरवंट. कुलकर्णी, थोडक्यात अभिनव मध्ये दुफळी पडल्यावर त्या संस्थेशी तुमचा काही संबंध आलेला नाही. सामंताला त्यानंतर तुम्ही कधी भेटला नाही. त्याचे व तुमचे त्यानंतर कसलेही राजकीय संबंध नव्हते. हो, सामंताचं हे नवं राजकीय वळण तुम्हाला कितपत मान्य? तेव्हा या प्रश्नाला मी कोण उत्तर देणार? सामंतांचे नवीन वळण सरकारला मान्य नाही हे महत्वाचं. त्याची शिक्षा ती भोगतील रे, संपलं. त्या श्रीधर कुलकर्णींना काय मंजूर आहे ते महत्वाचं नाही. कुलकर्णी, तुम्ही बऱ्याच गोष्टी कबूल करून गेला. म्हणजे माझ्यावरची आरोपपत्रिका आता तयार व्हायला हरकत नाही असं तुमचं म्हणणं? छे, आरोपपत्रिकेसारखे शब्द वापरायची काही आवश्यकता नाही. तरीही तुम्हाला सरळ सरळ किंवा दुरान्वयाने मान्य असलेल्या काही गोष्टी खालील प्रमाणे: 1. श्रीधर विश्वनाथ कुलकर्णी मार्क्सिस्ट आहेत. 2. या विद्यापीठात मार्क्सिझम लेनिनिझमचा अभ्यास करणारे लहान लहान गट निर्माण झाले. कुलकर्णी त्यांना मदत करतात. याचा सरकारी भाषेत तर्जुमा करायचं म्हटलं तर त्यांच्या पाठीशी कुलकर्ण्यांची प्रेरणा आहे. 3. सामंतांचा एकेकाळी कुलकर्णींशी संबंध असल्यामुळे गिल्ड बाय असोसिएशन या न्यायाने कुलकर्ण्यांवर त्यांच्या अतिडाव्या विचारांची जबाबदारी येते. झाली का पोती यादी? का काही गोष्टी अजून राहून गेल्या आहेत? हो, या विद्यापीठातल्या चतुर्थ वर्ग नोकरांच्या संघटनेमागे तुम्ही होता.
त्यांच्या पहिल्या सभेला तुम्ही हजर होता. त्यात चूक काही नाही. मला बोलवलं होतं, मी गेलो. तुम्हाला बोलवलं नाहीतर तुम्ही गेला असता. शेवटी या युनियनचा रंग कोणता असावा हे तुमच्याही दृष्टीनं महत्वाचं आहे किंवा बरोबर बोलला. त्या युनियनचा रंग जरा जास्तच गडद होतोय अलीकडे. कुलकर्णी, आम्हाला या विद्यापीठाचं कलकत्ता होऊ द्यायचं नाही. म्हणजे काय? हे वाक्य मी बरेचदा ऐकतो, वाचतो, अर्थ कळत नाही. अर्थ अगदी स्पष्ट आहे कुलकर्णी. कळेल, तोही कळेल, पण मी तो समजावून सांगत बसणार नाही. कारण हे अर्थ समजावून सांगता येत नाही. आता कलकत्ता होणं म्हणजे काय हे कोणी तुम्हाला समजावून सांगणार नाही, तेव्हा ते होऊ देणार नाही म्हणजे काय हे समजावून सांगत बसायची आवश्यकता नाही. या विद्यापीठातील ऍक्टिव्हिटीजना न्यूजला रूप येऊ देणार नाही. कुलकर्णी, खरा प्रश्न आता तुमच्या लक्षात आला असेल. मला तुमचा इतिहास अगदीच अपरिचित नाही. त्या इतिहासात आम्हाला रस एवढाच की त्यावरून तुमचं आजकालचं राजकीय रूप निष्पन्न होतं का हे पाहायचं. पण गेल्या 4 वर्षात तुमचं कार्य निव्वळ सनदशीर राहिलेलं नाही. तुमच्या नव्या संघटना, तुमची वादपटुता आता फार निराळ्या गोष्टीसाठी वापरली जाते असा मला दाट संशय आहे. जांभेकर, मीच विचारतो. कुलकर्णी, तुमचा गावात एक फ्लॅट आहे. हो. 4 महिन्यांपूर्वी अतिडारा चळवळीच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपली एक बैठक तुमच्या फ्लॅटमध्ये भरवली होती, हे खरं का? माझ्या घरात काय होतं याचा विद्यापीठाशी काय संबंध? कॅम्पसवरच्या फ्लॅट विषयी फार तर तुम्ही मला विचारू शकता. जास्त हुशारीने आणि कायदेशीरपणानं बोलू नका. अशी बैठक झाली होती, माहिती मिळाली. या संबंधी पूर्वीच काहीतरी झालं असतं, पण ते मी थांबवलेले. तेव्हा माझ्याशी बोलताना छक्के पंचे करण्याचं प्रयोजन नाही. बोला. काही तरुण मंडळी माझ्याकडे आली होती. त्यांना एकत्र बसून बोलायचं होतं. माझी जागा वापरू का त्यांनी विचारलं, मी हो म्हटलं. ते कसली चर्चा करीत होते ते मला ठाऊक नाही. ती मंडळी तुमच्या ओळखीची आहेत हे तर उघडच आहे. त्यांची नावं सांगाल का? त्यांची नावं मी सांगणार नाही. नका सांगू. पण ती मंडळी या अतिडाव्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची सभासद होती हे मी तुम्हाला सांगतो. तुमची जागा तुम्ही त्यांना कशी वापरू दिली? तेव्हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खरंच हवंय आणि मी जे काही सांगेन त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल. मी केलं ते चूक नव्हतं हा माझा विश्वास आहे. तेवढं उत्तर पुरेसं आहे. तुम्हालाही तेवढं पुरावं. एक प्रश्न त्याहीपेक्षा महत्वाचा आहे. हे जे नवं वॉर्नेटचं तत्वज्ञान आहे ते तुम्हाला मान्य आहे का? कुलकर्णी, याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावा लागेल. बरी वाईट कशी का होईना आम्ही एक इमारत बांधत आणली. काही लोक त्याला सुरुंग लावायला पेटून उठले. आता तुम्ही त्यांच्या बाजूला आहात का याचा जबाब देणं तुम्हाला भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तर द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठे उभं राहायचं हे तुमच्या उत्तरावर अवलंबून आहे. फार अवघड प्रश्न विचारलात किंवा तुमची सगळी चौकशी ह्या दिशेने चालली होती हे माझ्या कधीच लक्षात आलेलं होतं. पण किंवा या प्रश्नाला मी काय उत्तर देणार? मी मगाच तुम्हाला सांगितलंय की आंधळ्या ऑडियन्सचा मी पुरस्कर्ता नाही. तेही अर्धसत्य आहे. खरं म्हणजे मला व्हायलेन्सची भीतीच वाटते. ही रक्त अजून जवळून पाहिलं सुद्धा नाही. माणसाचं रक्त ते सांडून शस्त्रांनी गनिमयुद्धाच्या मदतीनं इथं राजकीय उलथापालथ घडून आणायची ह्याची कल्पनाही मी करू शकत नाही. हा मोठा देश आहे. या संबंध देशाला कार्यप्रवण कसलेही कार्य हिंसक काय अहिंसक काय करायला फार थोर प्रतिभेचा माणूस हवा. तो मी नाही हे मला पक्क माहिती आहे.
बंदुका हाती घेऊनच क्रांती होऊ शकते हे म्हणायला लोकांना सांगायला ठीक आहे, पण हे सांगणाऱ्या माणसाला स्वतः हाती बंदूक घ्यावी लागते. ती घेतली नाही तर त्या सांगण्यावर कोणाचा विश्वास कसा बसणार? का तुम्हाला थिअरीचीच भीती आहे? नाही किंवा त्यात घाबरण्याजोगं काही नाही. थिअरी लिहिण्यात, तिची हुशार मांडणी करण्यात सगळा जन्म जातो. या देशात जितके शब्द कामाठी करणारे सापडतील ना, तितके दुसरीकडे कुठेही सापडायचे नाही. त्यांच्यापासून कसली भीती आहे? शब्दसुखी हा पित्रा माणूस असतो. तो इतरांनी क्रांती कशी करावी हे सांगेल, स्वतः काय करा. हेही नाटक थोडा वेळ चालतं, मग या शब्दसुख्यांचं प्रचंड निष्कर्म्य ध्यानात येतं. आणखी एक तत्वज्ञ इतिहास समावतो. 4-2 पुस्तकं, एखाद दुसरा प्रबंध आणि गणित भाषण याशिवाय त्याच्याकडे काही असत नाही. माझ्याकडे दुसरं काही नाही. किसानांना संघटित करायला मी कसा जाणार? त्यांची भाषा सुद्धा मला समजत नाही. आम्ही या समाजात राहून परागंदा आहोत. परागंद्यांच्या हातून क्रांती होत नसते पिवाय. अशा परागंद्यांनी हाती शस्त्र घेऊन क्रांती करा म्हणून सांगणं याला काही अर्थ नाही. अहो, इतरांचा तर सोडाच, आमचाच आमच्यावर विश्वास नाही. शिवाय हे सगळं कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्यात आहे. मी कुणाला कशाला शस्त्र घ्यायला सांगेन? सांगावं असं वाटतं. ती जीव तोडून ओरडावं असं वाटतं. एक मोठा प्रलय घडावा आणि त्यात हे सगळं वाहून जावं असं वाटतं खरं. पर्वत प्राय आग लागावी आणि त्यात आजची व्यवस्था भस्मीभूत व्हावी असं वाटतं खरं. फार वेळा वाटतं. एवढं सांगायची बोलायची माझी ताकद नाही. घोषणा मीही करू शकेन, पण घोषणा म्हणजे विचार नव्हे. घोषणेला आवाज पुरतो, विचाराला आत्मबळ लागतं. ते माझ्यापाशी नाही. आज आम्ही पराभूत असलोच तर ते त्यामुळे. मग काही नाही, सवयीपोटी चर्चा करतो बस. मान नेहमी वरती राहावी यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. ही व्यवस्था शत्रू आहे. या शत्रूशी कसं लढावं ते सांगता येत नाही. निदान त्या शत्रूच्या